पुण्यामध्ये भाजपच्या प्रचाराचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। आता मतदानाला कमी दिवस राहिलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा उमेदवारांकडून केला जातोय। भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर आणि या प्रभाग क्रमांक 24 मधून जे निवडणूक लढवत आहेत ते गणेश बिडकर आपल्या सोबत आहेत आणि प्रत्येक घरामध्ये ते मतदारांपर्यंत पोहोचून आवाहन करतायत। कमी दिवस राहिलेले आहेत, काय नेमकी सगळ्या मतदारांपर्यंत तुम्ही पोहोचलाय का? निश्चितपणे गेली 2 महिने आमचे सगळे कार्यकर्ते घरोघरी प्रचार करतायत आणि जवळपास 2 राऊंड पूर्ण झालेत। म्हणजे 15-15 हजार घरांचे 2दा हाऊस टॉस झाले, तिसरं जवळपास अर्धवट झालं आणि आज आम्ही पदयात्रेला सुरुवात केली आहे। आज आपण बघताय मंगळवार पेठेतला हा उत्साह, मंगळवार पेठेतल्या या कॉलनीत मी इथं आहे। अत्यंत दाट लोकवस्तीचा भाग आहे, अत्यंत लोअर मिडल क्लास भाग आहे, श्रमक म्हणजे कष्टकरी लोकांचा भाग आहे। या ठिकाणी एक अत्यंत चांगलं वातावरण भारतीय जनता पार्टीला आम्हाला दिसतंय। शेवटच्या टप्प्यात निवडणूक आली असताना अशा प्रकारचा उत्साह नागरिकात असणं हे म्हणजे भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दर्शवणारं निश्चितपणे चित्र आहे। जवळपास 8 वर्षांनी निवडणुका होत आहेत, मतदार नेमकं काय म्हणतात? कारण की अनेक जणांची कामं झाली नाही अशी एक ओरड मतदारांची होती, तर तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचताना त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि तुम्ही त्यांना काय आश्वासन देताय? निश्चितपणे लोक हे अप्रिशिएट करतायत की गेली 3 वर्ष प्रशासक असून सुद्धा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता लोकांसोबत रस्त्यावर होता आणि त्यामुळेच हे अप्रिसिएशन आम्हाला मिळतंय। आणि जे इथं दिसलेच नाहीत, जे इथं आलेच नाहीत, त्यांच्याबद्दल कमालीची नाराजी लोकांची आहे आणि भारतीय जनता पार्टीबद्दल एक कमालीचा पाठिंबा आम्हाला इथं जाणवतोय। असं लोकांच्या डोळ्यातनं दिसतंय की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला बघून लोकांना इथं मतदान होणार आहे। तुम्ही उमेदवार आहातच, पण निवडणूक प्रमुख म्हणून तुम्हाला एक प्रश्न आहे की आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जाहीरनामा प्रसिद्ध केलाय, ज्याच्यामध्ये पुणेकरांसाठी मेट्रो आणि बस सेवा आम्ही मोफत देऊ अशा पद्धतीचं एक आव्हान त्यांनी पुणेकरांना दिलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे। भाजपची काय भूमिका आहे यावर? आदरणीय दादा फार मोठे नेते, महायुतीचे नेते, ते गेली 15 वर्ष या महापालिकेचे पालकमंत्री पण आहेत पुणे जिल्ह्याचे। त्यामुळे आज जे काय राष्ट्रवादीला सुचतंय ते सत्तेत असता पण सुचलं पाहिजे होतं, त्यांना कोणी अडवलं नव्हतं। परंतु जरी त्यांना चांगले त्यांच्या जेवढ्या सूचना येतील आणि त्या पुणेकरांच्या हितासाठीच्या असतील तर भारतीय जनता पार्टी त्या सगळ्या सूचनांचा निश्चित विचार करेल आणि सर्वसामान्यांसाठी त्यांचं जीवन सुसह्य होण्यासाठी ज्या ज्या योजना, ज्या ज्या सूचना सामान्य नागरिकापासून राजकीय पक्षांपर्यंत करतील, भारतीय जनता पार्टीचं येणारं सरकार त्याप्रमाणे काम करेल। खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर गणेश बिडकर हे सध्या मंगळवार पेठ परिसरामध्ये फिरतायत आणि मतदारांपर्यंत ते पोहोचतायत। अनेक मतदारांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत। अंतिम टप्प्यात आता हा प्रचार पोहोचलेला आहे। आज शनिवार आहे आणि आजचा शेवटचा शनिवार आहे, त्यानंतर मतदान होणार आहे आणि त्यामुळे गणेश बिडकर हे त्यांच्या इतर उमेदवारांना घेऊन प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि आपण म्हणजे भाजप मोठ्या प्रमाणात जिंकून येईल असा सुद्धा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।